नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन तर्फे खारपाडा पेन येथे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। पेन तालुक्यातील खारपाडा गावात दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन तर्फे शिवस्मारक खारपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून विधिवत पूजन करून शिवआरती, ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र गारद घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो, हिंदू धर्म की जय, भारत माता की जय या गगनभेदी घोषणांनी आसमंत निनादून गेला होता। सारे वातावरण शिवमय झाले होते। श्री मुरलीधर घरत यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। श्री रत्नाकर काशीराम घरत यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तंटामुक्ती गाव समिती दुष्मी खारपाडा अध्यक्ष श्री हनुमान बाबू घरत यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलास राजे घरत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पूजन केले, तर सामाजिक कार्यकर्ते पीपी मोरे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शिवकन्या कुमारी ओवी कैलास घरत हिने आपल्या पहाडी आवाजात गारद सादर केली। पत्रकार कैलासराजे घरत यांनी उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत केले आणि सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी सामाजिक कार्यकर्ते, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक पत्रकार कैलासराजे घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आज आपण शरीराने इथे असलो तरी मनाने प्रत्यक्षात किल्ले रायगडावरच शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित आहोत। शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्र करून रयतेचे स्वराज्य स्थापन केले आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांचा राजा 32 वन सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाला आणि रयतेला खऱ्या अर्थाने या स्वराज्याला छत्रपतींच्या रूपाने लोककल्याणकारी जाणता राजा मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे आहेत की त्यांच्या निर्वाणानंतर देखील 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा होतो। यावरून शिवभक्तांचे रयतेचे महाराजांवरील असलेली निष्ठा आणि शिवप्रेम व्यक्त होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री कमलाकर म्हात्रे, श्री देवीदास रामा घरत, शिवसेना उपशाखा प्रमुख श्री संजय नारायण घरत आदी ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी शिवभक्त श्री हर्षद महादेव घरत, श्री रमाकांत जयराम घरत यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पत्रकार कैलास घरत यांनी केले होते। हा मंगलमय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी कैलास घरत, खारपाडा, पेन। बोल। निश्चयाचा महामेरू, बहुजनांची आधारू, अखंड सिद्धीचा निर्धारू, श्रीमंत योगी ज्याच्या कुशीतून हे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं, त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब। ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती। ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती घेतलं ते राजे शंभू छत्रपती। या तीनही महापुरुषांना त्रिवार मानाचा मुद्रा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला। शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम याचे मार्ग दिले। तसेच रामायण, महाभारत याच्या कथा सांगत घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण दिले। शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला। शिवबा छत्रपती झाले। अंधारपण झाला दिवा पाहिजे, अंधारपण झाला दिवा पाहिजे। पुन्हा एकदा या देशाला राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा शुभा पाहिजे, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा शुभा पाहिजे। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जय।